मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीत, त्यामुळं त्यांची आठवण येते चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती राज ठाकरेंकडे. हे शब्द आहेत नारायण राणे यांचे. कधी काही एकाच पक्षात असणारे आणि त्यानंतरही मैत्रीपूर्ण संबंध जपणारे राज ठाकरे आणि नारायण राणे आता एकाच मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरे यांची ताकद नारायण राणेंच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे. कोकणात उद्धव ठाकरेंची सभा पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. आता या सगळ्यामुळं कोकणचं राणेंचं विजयी होण्याचं गणित बदलेल का? यामुळं काय फरक पडेल? रत्नागिरी सिंधुदुर्गचं समीकरण कसं असणार आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. ही निवडणूक राणेंसोबतच भाजपसाठी देखील महत्त्वाची आहे. राणेंसाठी ही निवडणूक महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे 2009ला खासदार राहिलेल्या निलेश राणेंचा विनायक राऊतांनी 2 वेळा पराभव केला. नितेश राणे कणकवलीमध्ये आमदार असले तरी राणे कुटुंबाचा कोकणातला जो होल्ड होता तो कमी होत चालला. यामुळे जर राणेंना त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि आपल्या मुलांना राजकारणात स्थिरस्थावर करायचं असेल तर ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची असणार आहे. आता भाजपबद्दल बोलायला गेल्यास जेव्हापासून हा मतदारसंघ अस्तित्वात आलाय तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या निलेश राणेंनी जे आता भाजपात आहेत त्यांनी फक्त 2009ला खासदारकी भूषवली आहे. नंतर दोन्ही टर्म हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडे राहिलाय. त्यामुळे यंदा जर भाजपाला त्यांचं 400 पारचा नारा पूर्ण करायचा असेल तर कोकण स्वतःच्या हातात असणं महत्वाचं आहे आणि नारायण राणेंना निवडून आणणं देखील महत्वाचं आहे. राणेंना निवडून आणण्यासाठी भाजपनं प्रचंड प्रयत्न सुरू केलेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अमित शहांची सभा झाली. कधी काळी राणेंच्या विरोधात असणाऱ्या दीपक केसरकरांनी देखील प्रत्येक प्रचार सभेत राणेंची साथ दिली. रवींद्र चव्हाण तर प्रत्येक मतदारसंघात जोरदार प्रचार करतात. उदय सामंत यांची ताकद पणाला लागली. फडणवीसांची देखील सभा पार पडली. त्यामुळे हा गड जिंकण्यासाठी भाजपची पूर्णपणे तयारी सुरू झाली. अशात आता अजून एक फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे तो म्हणजे राज ठाकरेंचा. उद्धव ठाकरेंची कणकवलीमधील 3 मेला सभा पार पडली आणि त्यानंतर 4 मेला आता राज ठाकरेंची सभा कोकणात पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आणि राणेंची बाजू भक्कम करण्यासाठी ज्या ठाकरे घराण्याचा कोकणवर होल्ड आहे त्या ठाकरे घराण्यातील राज ठाकरे कोकणात येणार आहेत. तसं पाहायला गेल्यास राज ठाकरे आणि नारायण राणेंची मैत्री फार जुनी आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे दोघेही पूर्वी शिवसेनेत होते. राणे यांनी 2005 मध्ये तर राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे कधी एकत्र एका मंचावर दिसले नाहीत, पण दोन्ही नेत्यांनी त्यांची मैत्री सांभाळली. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता नारायण राणे यांना पक्षानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेचं तिकीट दिले, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे आणि नारायण राणे राजकीय पटलावर एकत्र आलेत आणि म्हणून राज ठाकरे राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेणार आहेत आणि ती देखील ठाकरेंची सभा पार पडल्यानंतर लगेचच. एका सभेत बोलताना राज ठाकरेंनी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेमुळे शिवसेना सोडली असा आरोप केला होता. त्यात राणे आणि उद्धव ठाकरे यांचं शत्रुत्व उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आता या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना निशाणा करतील की दुसरे मुद्दे बोलतील हे बघावं लागणार आहे. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमधील राजकीय चित्र बघितली तर बरीचशीच ताकद शिवसेनेच्या 2 गटांमध्ये आणि काही प्रमाणात राणे प्रणित भाजपामध्ये वाटली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम, योगेश कदम यांची होल्ड आहे. तर दक्षिणेला सामंत बंधूंची घट्ट पकड आहे. गुहागर चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, चिपळूण संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे शेखर निकम आणि लांजा राजापूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची ताकद आहे. हे सगळं गणित असताना राज ठाकरेंच्या प्रचाराचा किंवा सभेचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला? तर बघा, आता ठाकरेंच्या उमेदवाराला 2 टर्म लोकांनी पसंती दिली, अर्थात राऊतांना 2 टर्म पसंती दिल्या. त्यात आता ठाकरेंच्या विषयी सहानुभूतीची लाट कोकणात बऱ्यापैकी पाहायला मिळते. पण आता उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर जी राज ठाकरेंची सभा होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा वेगळा मुद्दा समोर आणून राज ठाकरे निवडणूक फिरवतील का? राज ठाकरेंच्या सभेमुळे राणेंना यश येईल का? राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. याशिवाय नारायण राणे यांना यंदा उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण यांची ताकद लाभणार आहे.
तर ठाकरे गटाचे 2च आमदार असल्यामुळे त्यांची ताकद राऊतांना किती प्रमाणात मदत करू शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या फॅक्टरमुळेच राणेंचं भवितव्य नेमकं काय असणार आहे? राऊत की राणे? कोण असणार आहे पुढचा खासदार? हे आता 4 जूनला समोर येईल. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.